नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल कैरीचे झटपट आणि चविष्ट प्रकार, कांदा कैरी आणि मेथी आंबा. मी लहान असताना उन्हाळ्यात रोज बनणारे हे तोंडी लावण्याचे पदार्थ पोळी भाकरीसोबत खूप छान लागतात. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करू. पहिले आपण कांदा कैरी बनवू. ही रेसिपी खूप सोपी आहे. गॅसही लावायची गरज नाही. अचानक पाहुणे आले तरी पटकन बनवता येते. कांदा कैरी आणि मेथी आंबा बनवण्यासाठी ह्या कैऱ्या घेतल्या. ह्या कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. एक कैरी सालासकट कापायची. कैरी सालासकटच कापा. या कैरीचे बारीक काप करायचे. यामधली कोय काढून घेते. एकदम बारीक कापायची. उन्हाळ्यात घरी कैऱ्या असेल तर लगेच 5 मिनिटात कांदा कैरी तयार होते. आता चिरलेली कैरी एका प्लेटमध्ये काढून घेतली. जेवढी कैरी घेतली तेवढाच त्याच आकाराचा अंदाजे कांदा घ्यायचा आणि कांदासुद्धा बारीक चिरून घ्यायचा. कांदा कैरी ही तोंडी लावणे तर आहेच, पण एखाद्या दिवशी भाजी नसेल तर भाजीसोबत पोळीसोबत सुद्धा आपण खाऊ शकतो. चिरलेला कांदा कैरीमध्ये घालते. छान बारीक बारीक चिरून घेतला कांदा. हा आता आपण कैरीवर घालून घेऊ आणि मिक्स करून घेते. यामध्ये आवडीनुसार तुम्ही तिखट किती प्रमाणात खाता त्यानुसार कमी किंवा जास्त घालू शकता. मीठ चवीनुसार आणि वरून थोडं शेंगदाण्याचं तेल घालायचं आणि मिक्स करायचं. आपली कांदा कैरी तयार. आणि विशेष म्हणजे यासाठी गॅसचा पण आपण वापर केला नाही. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का? माझ्या रेसिपी आवडत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती सुंदर आपली कांदा कैरी दिसत आहे. ही तुम्ही पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर तसेच तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला आणखी कैरीच्या काही रेसिपी हव्या असेल तर मला कमेंट नक्की करा. आता आपण दुसरी रेसिपी म्हणजेच मेथी आंबा करून घेऊ. मेथी आंबा करण्यासाठी एका कैरीचे देठ काढून साल काढायचे. आता ही कैरी कापून घ्यायची. कैरी कापताना कैरीच्या आतमधील कोय काढून घ्या. कैरी जास्त लहान किंवा जास्त मोठ्या अशा आकारात याच्या फोडी करून घ्या. ना जास्त लहान ना जास्त मोठ्या. आता फोडी सगळ्या करून घ्यायच्या. कैरी कापून घेतली आहे. आता आपण याची फोडणी करू. फोडणी करण्यासाठी भांड्यामध्ये 1 चमचा तेल घ्यायचे. खूप कमी तेल वापरायचं. तेलात मोहरी, जिरे, मेथीचे दाणे पाव चमचा, हिंग घातले. यामध्ये कैरीच्या फोडी घालते. थोडं हलपून घेऊ. खूप छान मेथीचा सुगंध दरवळत आहे. किंचित थोडी हळद. तिखट आवडीनुसार कमी किंवा जास्त घाला. चवीनुसार मीठ. पाव चमचा धने जिरे पूड.
मिक्स करून घ्या. आता कैरी शिजवून घेऊ. गूळ यामध्ये 2 टेबलस्पून आपल्या आवडीनुसार किती गोड तुम्ही खाऊ शकता ह्यानुसार घाला. कैरी जर आंबट असेल तर गूळ जास्त लागतो, तसेच गोड असेल तर कमी लागतो. झाकण ठेवून त्यावर थोडं पाणी ठेवा, म्हणजे पाण्याच्या वाफेवर कैरी आणि गूळ व्यवस्थित शिजते. पण पाणी घालायचे नाही. आपला मेथी आंबा तयार आहे. तोंडी लावण्यासाठी खूप छान. पात्राच्या डाव्या बाजूला उठून दिसतो आणि मेथी आंबा गोड तिखट लागतो. मेथीची चव थोडी कडू लागते, पण गुळामुळे छान बॅलन्स होतो. फोडणीचा सुगंध आल्यावरच कैरी घाला.